आज महाराष्ट्र निवडणूक आयोगाने 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. ही निवडणूक 5 फेब्रुवारी रोजी घेण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे. परंतु 5 फेब्रुवारी रोजी या महाराष्ट्रातील एक प्रमुख समाज घटक असलेला धनगर समाज व बहुजन समाज याचं कुलदैवत असलेली चिंचणी महाराजाची फार मोठी भव्य यात्रा जी आहे ती महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरती चिंचणी या गावामध्ये भरत असते. या यात्रेसाठी संपूर्ण कुटुंबासकट लाखो कुटुंब जे आहेत ती या यात्रेसाठी कुटुंबासहित जात असतात आणि त्या ठिकाणी 5 फेब्रुवारी हा प्रमुख यात्रेचा दिवस असल्यामुळं ह्या निवडणुकीपासून हा सगळा समाज जो आहे तो वंचित राहण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळं आमची निवडणूक आयोगाला विनंती आहे, आम्ही मेलद्वारे विनंती केलेलीच आहे की ही निवडणूक जी आहे ती आपण 5 फेब्रुवारीच्या ऐवजी आपण 2 दिवस पुढे जर घेतली, 7 ला घेतली किंवा 8 ला घेतली तरी हा फार मोठा एक या महाराष्ट्रातला हा एक मतदार आहे. तो मतदार जो आहे तो या निवडणुकीसाठी त्याला त्या सहभाग होता येईल. आणि म्हणून हे सगळे जे यात्रेकरू जे आहेत ते 7 तारखेला आपापल्या गावी सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत परत येऊ शकतात. आणि म्हणून ही निवडणूक जी आहे ती 2 दिवस पुढे घ्यावी. आणि जर तसं नाही झालं तर मग मात्र हा समाज जो आहे हा फक्त धनगर समाजच नाही तर इतर बहुजन समाज सुद्धा आहे, ओबीसी समाज जो आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी जात असो. आणि तो आता 9 वर्षानंतर ही निवडणूक होत आहे आणि तरी सुद्धा जर एवढ्या मोठ्या निवडणुकीला जर तो वंचित राहिला तर फार मोठा अन्याय होईल. आणि म्हणून निवडणूक आयोगानं ही दुरुस्ती करावी आणि निवडणूक दोन पुढे ढकलावी. सगळ्या पक्ष प्रमुखांनाही माझी मागणी आहे, विनंती आहे की आपण अशा प्रकारचा दबाव जो आहे तो निवडणूक आयोगावर तुम्ही टाकावा आणि ही निवडणूक 2 दिवस पुढे जाईल याची खबरदारी घ्यावी.